गुड आफ्टरनून स्टुडंट. मागील प्रकरणामध्ये लोकसंख्येचे जे वितरण आहे ते पाहत होतो. तर त्या लोकसंख्येच्या वितरणामध्ये आपण साधारणतः विरळ लोकसंख्येचे प्रदेश, साधारण लोकसंख्येचे प्रदेश आणि दाट लोकवस्तीचे प्रदेश हे 3 टॉपिक बघितले होते. परंतु त्यापैकी जो विरळ लोकसंख्येचे प्रदेश आहे याचा आपण सविस्तर माहिती बघितली होती. आज आपण साधारण लोकवस्तीचे जे प्रदेश आहेत त्या साधारण लोकवस्तीच्या प्रदेशाची आपण माहिती पाहणार आहोत. तर साधारण किंवा मध्यम लोकवस्तीचे प्रदेश यामध्ये साधारणतः जगाचा जो सर्वात मोठा जो भाग आहे तर हा संपूर्ण भाग मध्यम लोकवस्ती म्हणजे ज्या ठिकाणी मध्यम प्रकारची घनता आहे, मध्यम घनता आपल्याला संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळते. मग मध्यम लोकसंख्येची घनता इथे म्हणजे लोकसंख्येची घनता कमी कोणत्या कारणाने आहे तर साधारणतः कमी घनता असलेल्या प्रदेशाचा जो सीमा आहे त्या सीमा भागापासून लोकसंख्येची घनता थोडी वाढत जाते. म्हणजे विरळ लोकसंख्या जी आहे, विरळ लोकसंख्येनंतर त्यांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेपासून आपण मग विचार केला तर त्या सीमेपासूनच घनता काही प्रमाणात वाढायला आपल्याला दिसते. मग याच्या दरम्यान थोडी कमी तर काही क्षेत्रामध्ये थोडी अधिक घनता आपल्याला पाहायला मिळते. जगात जिथे शेती व्यवसाय होतो म्हणजे जगामध्ये ज्या ठिकाणी शेती व्यवसाय हा मुख्य व्यवसाय आहे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता साधारणतः मध्यम प्रकारची असते. म्हणजे जगाचा विचार केला तर जगातील जे शेतीप्रधान देश आहे त्या शेतीप्रधान देशामध्ये लोकसंख्येची घनता मध्यम असल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि या प्रदेशात लोकसंख्येच्या घनतेवर प्राकृतिक रचना, हवामान आणि मृदा या भौगोलिक घटकांचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते. या 3 घटनांबरोबरच वाहतुकीच्या साधनांचाही लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते. या प्रदेशात म्हणजे मध्यम लोकसंख्येची घनता असलेले जे प्रदेश आहे या प्रदेशामध्ये साधारणतः दर चौरस किलोमीटरला 10 ते 20 एवढे लोक राहतात मध्यम लोकसंख्येच्या घनतेमध्ये. मग जगामध्ये असे कोणते प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी मध्यम लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळते तर पहिला आहे मध्य संयुक्त संस्थाने व दक्षिण कॅनडा, त्यानंतर आहे पूर्व युरोप, नंतर आहे दक्कनचं पठार, त्यानंतर मध्य चीन, तर आणि रशियाचा नैऋत्य भाग, आफ्रिकेचा उष्णकटिबंधीय प्रदेश आणि आग्नेय आशिया आणि दक्षिण मेक्सिको आणि ईशान्य ब्राझील या ठिकाणी साधारणतः मध्यम प्रकारची घनता असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण संयुक्त संस्थानाच्या मध्य भागात आणि दक्षिण कॅनडाच्या मोठ्या प्रमाणात शेती होते. बरोबर आहे. संयुक्त संस्थानाचा जो मध्य भाग आहे आणि कॅनडाचा जो दक्षिण भाग आहे तर या प्रदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळते. येथे लोकसंख्येची घनता मध्यम आहे. मग येथे शेती आकाराने मोठी असतात. या प्रकारच्या प्रदेशामध्ये शेत्या ज्या आहेत आकाराने फार मोठ्या असतात. त्यामुळे या शेत्यांमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि येथे शेतीची सर्व कामे जे आहे यंत्राद्वारेच केली जातात. म्हणून येथे मजुरांची गरज फार कमी प्रमाणात भासते आणि म्हणून या सर्व कारणाने मध्य संयुक्त संस्थाने कॅनडा दक्षिण भागात आणि कॅनडाच्या दक्षिण भागात
लोकसंख्येची घनता ही साधारण पाहायला मिळते. येथे या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 20 एवढे आपल्याला आढळते. मग नंतरचा जो प्रदेश आहे युरोप खंडामध्ये, युरोपच्या पूर्व भागामध्ये उद्योगधंद्यांची विशेष प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण युरोप खंडामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरणाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळते. मग या भागात उद्योगधंद्यांबरोबर शेतीही मोठ्या प्रमाणे होते आणि त्यामुळे येथे मध्यम घनता आढळते. येथे ह्या प्रदेशामध्ये दर चौरस किलोमीटरला 80पेक्षा जास्त लोक राहतात. युरोपमधीलच पोलंड, झेकोस्लोवाकिया, ऑस्ट्रिया हंगेरी, युगोस्लाविया आणि रुमानिया, त्याचप्रमाणे बल्गेरियासुद्धा या देशांचा या भागामध्ये समावेश होतो. आपण इथे थांबू. याच्यानंतरचं दाट लोकवस्तीचे प्रदेश पाहू. थँक्यू.